साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला। जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। सरकार आरक्षण द्यायला तयार नाही, मराठ्यांना रग आणि धग दाखवायची वेळ आली। आतापर्यंत आपण पक्ष आणि नेत्याला मोठं केलं, तुमची लढाई तुम्हाला अंगावर घ्यावी लागेल। आरक्षण न दिल्यास 288 आमदार तुमचे नाहीत, ते पाडायचेत। समाजाचे एकास एक उमेदवार देऊन 288 आमदार पाडू, त्यासाठी पक्ष आणि नेत्याला बाजूला ठेवून जातीसाठी एकजूट दाखवा। तत्पूर्वी आरक्षण द्या, अन्यथा सत्तेत घुसून घेऊ, असा इशारा मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सांगलीत दिलाय। 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीला यायचं असून देशातील सर्वात मोठी बैठक होईल, त्याला उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। राम मंदिर चौकात मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मराठा योद्धे जरांगे पाटील यांची जाहीर सभा पार पडली आहे। तत्पूर्वी विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात आली। या शांतता रॅली आणि सभेला जिल्ह्यातील मराठा समाजाचे हजारो बांधव सहभागी झाले होते। जरांगे पाटील म्हणाले, अर्थी पक्षच बंद करायची वेळ आली आहे। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। आरक्षण म्हणजे यांच्या बापाची जहांगीरी नाही। माझा संघर्ष मराठा समाजातील लेकरे मोठे करण्यासाठी आहे। यांना फक्त त्यांचे पक्ष आणि त्यांची मुले मोठी करायची आहेत। त्यांनी पक्ष मोठे केले, मुले मोठी केली, मात्र आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही। फक्त आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पक्षातील लोकांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे। आम्हाला राजकारणात जायचं नाही, जर आरक्षण दिले नाही तर आम्हाला पर्याय नाही, पण ते त्यांच्या छताडावर बसून आम्ही आरक्षण घेऊ असा इशारा देत जागे रहा, आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, मागे सरायचं नाही, क्षत्रियांचा धर्म आहे, विजय झाल्याशिवाय मागे फिरायचं नाही, एकदा लढाई जिंकायची आणि विजयाचा टिळा लावून मागे यायचं, पुढच्याची जिरवल्याशिवाय आपण मागे फिरायचं नाही। आता या नेत्यांची मुले नाहीत तर सामान्य मराठा कुटुंबातील मुलगा आमदार होईल असं आवाहन केलंय। आर्विन पुलाची मुदत संपल्याने या पुलाला समांतर पूल कृष्णा नदीवर बांधण्यात येत आहे, मात्र या पुलाच्या कामाला निधी कमी पडल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाचं काम बंद होतं। शासनाने आता या पुलाच्या कामासाठी वाढीव 10 कोटी 77 लाखांचा निधी मंजूर केलाय। या निधीचा अध्यादेश नुकताच सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झालाय, त्यामुळे या कामाला आता गती येणार आहे। महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे आयर्विन पुलाची कमजोरी आणि त्याला पर्यायी पुलाची गरज समोर आली। त्यानुसार आयर्विन पुलाचंही ऑडिट झालं। हा पूल अजूनही मजबूत असला तरी त्याची कालमर्यादा संपली आहे, त्यामुळे पुन्हा पर्यायी पुलाच्या मागणीला जोर आला। सध्या आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद आहे, त्यामुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत। भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्य शासनाकडे हा मुद्दा लावून धरला। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला। राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या पर्यायी पुलाच्या 25 कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला होता। 2017 मध्ये प्रशासकीय मान्यता देखील मिळाली। सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2019 मध्ये त्याला तांत्रिक मान्यता दिली। हा पूल 2 वर्षात होणार होता, काम सुरू झालं, पण पुन्हा निधीची अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून या पुलाचं काम रखडलंय। सध्या या पुलासाठी 10 कोटींचा अधिकचा निधी हवा होता, त्यासाठी आमदार गाडगीळ यांनी पाठपुरावा केला होता। अखेर शासनाने सुधारित अध्यादेश काढला। शासनाचे अप्पर सचिव पद्माकर लहाने यांनी याबाबत आदेश सार्वजनिक विभागाला दिलेले आहेत। त्यामध्ये 10 कोटी 77 लाखांच्या वाढीव निधीला मान्यता दिली आहे, त्यामुळे या पुलाचं काम आता 35 कोटींवर गेले, त्यामुळे आता पुलाच्या कामाला गती येणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभास्थळापासून काही मीटर अंतरावर महापालिका संकुलाच्या पार्किंगमधील इलेक्ट्रिकल दुचाकीने अचानक पेट घेतला, त्यामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली। पार्किंगमधून धुराचे लोट, फटाक्यासारखा आवाज येऊ लागल्याने घबराट पसरली होती। महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली। या आगीत 2 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय। मनोज जरांगे पाटील यांची राम मंदिर चौकात सभा होती। सायंकाळी सभेला मोठी गर्दी झाली होती। पोलिसांचाही बंदोबस्त तैनात होता। सभा सुरू असताना काही अंतरावरील महापालिकेच्या 20 खांडेकर संकुलात आगीची घटना घडली। या संकुलाच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था आहे। सभेसाठी आलेल्यांनी तळमजल्यावर वाहने पार्क केली होती। यावेळी पार्किंगमध्ये 20हून अधिक दुचाकी आणि 4 ते 5 चारचाकी वाहने होती।
सायंकाळी 7च्या सुमारास एका इलेक्ट्रिकल दुचाकीने अचानक पेट घेतला. पाहता पाहता आगीने जोर धरला, त्यामुळे धुराचे लोट येऊ लागले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पार्किंगमध्ये शिरले तोपर्यंत इलेक्ट्रिकल गाडीच्या शेजारील गाडीनेही पेट घेतला. फटाके वाजल्यासारखे आवाजही येऊ लागले. महापालिकेच्या अग्निशामक दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं, पण पार्किंग जागेपर्यंत पोहोचण्यासाठी अपुरी जागा, त्याच रस्त्यावर केलेल्या सजावटीमुळे अग्निशामकची गाडी आगीच्या ठिकाणी जाण्यास विलंब झाला. तोपर्यंत इलेक्ट्रिकल गाडी जळून खाक झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. यावेळी 2 दुचाकी जळाल्या. इतर वाहनांना आगीपासून वाचवण्यात यश आले. पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि त्यांच्या पथकाने गर्दी हटवली. सांगली विधानसभेसह इतर मतदारसंघात मनसेने ताकदीने उतरावे, त्यासाठी पक्षाची चांगली बांधणी करा. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच सांगलीच्या दौऱ्यावर येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर यांनी सांगितले. तर मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांना सांगलीतून उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी योगेश परुळेकर यांच्याकडे केली आहे. विश्रामबागमधील रेशीम घाट सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला. पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी राज्य उपाध्यक्ष महेश चितलांगे, जय शृंगारपुरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत उपस्थित होते. यावेळी पक्ष निरीक्षक योगेश परुळेकर यांनी सांगली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. मनसे या विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी चांगली बांधणी करावी. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच सांगलीच्या दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत म्हणाले, वर्षानुवर्षे चालत आलेला भ्रष्टाचार, प्रशासनाचा अनादोंगी कारभार, वाढती गुंडगिरी, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला गोंधळ या सर्व गोष्टींना नागरिक कंटाळलेले आहेत. पक्षाची बांधणी, विधानसभेची तयारी पूर्ण झालेली असून हा मतदारसंघ निवडणूक लढवण्यास योग्य आहेत आणि तसा आदेश पक्षाच्या वतीने आल्यास पूर्ण ताकदीने आपण विधानसभा लढवू आणि यशस्वी होऊ असा विश्वास देखील सावंत यांनी यावेळी निरीक्षकांना दिला. अनेक कार्यकर्त्यांनी देखील तानाजी सावंत यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. यावेळी सागर कोळेकर, संग्राम पाटणकर, स्वप्नील शिंदे, संजय खोत, प्रकाश माळी, विकी गोसावी, रोहित घोबडे, विजय मौर्य, हरी पाटणकर, अमित पाटील, सरोजाताई लोहगावे, संजय खोत, मोनिका भंडारे, योगेश घाटके उपस्थित होते. यावेळी आभार योगेश कुलकर्णी यांनी मानलेत. सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला जाहीर सभेतून केली आहे. सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसलाय. शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणात पाण्यात गेल्याने शेती पिकांचं नुकसान झाले. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले पाहिजेत, अन्यथा आम्ही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू. शेतकऱ्यांचा बांध फुटू देऊ नका. आंदोलन संपू दे. अलमट्टी धरणावर आपण जाऊ. पाणी साठवतायत ते आणि आमच्या डोक्याला ताप झालाय. महाराष्ट्रात आमची फजिती झाली. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करतायत. पश्चिम महाराष्ट्रात पूर येतोय. आता अलमट्टीकडे आम्हाला बघायचंय. मी धरणाचा विषय काढला की आता माझ्याकडे जलतज्ञ येणारच असंही त्यांनी सांगितलं. कौटुंबिक वादातून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पत्नीवर कोयत्याने हल्ला करून पसार झालेल्या पतीस पोलिसांनी मिरजेतून ताब्यात घेतले. संग्राम संजय शिंदे असं संशयिताचं नाव आहे. त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनी, हल्ला आणि ऑस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमी प्रांजल आणि संग्राम यांनी 3 डिसेंबर 2023 रोजी आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहानंतर प्रांजल 3 महिने सासरी राहिली, परंतु संग्रामच्या घरातील लोकांबरोबर सतत वाद होत असल्याने ती माहेरी आली होती. त्यानंतर देखील संग्राम तिच्यावर संशय घेऊन त्रास देत होता. प्रांजलच्या नातेवाईकांनी घटस्फोट घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. याचा जाब विचारण्यासाठी संग्राम बुधवारी सकाळी 7च्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर थांबला होता. पत्नी प्रांजल राजेंद्र काळे ही तिथे येताच त्यांच्यात वाद झाला आणि संग्राम यांनी प्रांजलवर कोयत्याने वार केला आणि दुचाकी आणि कोयता घटनास्थळीच टाकून तो पसार झाला. दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथके रवाना करण्यात आली होती. संशयित मिरजमध्ये असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस पथकास मिळाल्याने त्यांनी मिरजेतून संग्राम शिंदे यास ताब्यात घेतले. त्याची शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रात्री उशिरा त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगली व मिरज शहरातील काही पूरग्रस्तांना स्थलांतरित केलं होतं. याशिवाय त्यांच्या जनावरांचं देखील स्थलांतरित केलं होतं. पण सध्या शेतात चारा उपलब्ध होत नाही. अशा जनावरांना महापालिकेकडून चारा उपलब्ध करून देऊ, त्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केलं आहे.
कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे मिरज कृष्णा घाट येथील कुर्नेमळा, सांगली येथील मगरमच्छ कॉलनी आणि परिसरातील जनावरे स्थलांतरित केली होती. मिरज येथील कृष्णा घाट परिसरातील जनावरे मिरज बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करण्यात आली होती. महापालिकेच्या वतीने ओला आणि सुखा चाऱ्याची व्यवस्था मोफत केलेली होती. विविध संस्थांच्या माध्यमातून महापालिकेने लोक सहभागातून पशुखाद्य देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये दररोज सरासरी 450 जनावरांच्या चाऱ्याची सोय महापालिकेमार्फत करण्यात आली होती. आता पुराची पातळी कमी झाल्यामुळे कृष्णा घाटावरील जनावरे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घेऊन गेलीत. शेताकडे जाण्या येण्यासाठी रस्ता उपलब्ध झाल्याने जनावरांच्या चाऱ्याची सोय त्यांच्याकडून करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या वतीने करण्यात येणारी चाऱ्याची सोय ही बंद केली आहे. पण ज्यांना चारा मिळत नाही अशांनी महापालिकेशी संपर्क साधावा, त्यांना चारा उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे. सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने कवटेमहांकाळ तालुक्यातील शेळकेवाडी येथे दुपारी 3 अज्ञात इसमांनी 4 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास केल्या. या घटनेत अंदाजे 3 ते 4 तोळे सोने चोरांनी लुटलं आहे. भर दिवसा महिलेला फसवून सोने लुटल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. शेळकेवाडी येथील जगताप वस्ती येथे ज्योती गजेंद्र जगताप या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दुपारी अज्ञात 2 चोरट्यांनी ज्योती जगताप यांची मुलगी कुमारी ऋतुजा हिला आम्ही पितळेचे देव आणि सोने पॉलिश करून देतो असं सांगितलं. यावेळी ऋतुजा हिने आपल्या पायातील पैंजण चोरट्यांना देऊन पॉलिश करून घेतलं. यानंतर घरातील सोने घेऊन या तेही पॉलिश करून देतो असं चोरट्याने ऋतुजा आणि ज्योती जगताप या दोघींना सांगितलं. यावेळी या दोघींनीही नकार दिला. चोरट्यांनी दोघींना कमी किमतीत सोने पॉलिश करून मिळते अशा भूलथापा देऊन भुळ पाडली. यावेळी ज्योती जगताप यांनी चोरट्यांना आपल्या हातातील बांगड्या पॉलिश करण्यासाठी दिल्या. चोरट्यांनी हात चलाखी करत सोने पॉलिश करण्याचा बहाणा केला. चोरट्यांनी वाटीत हळदीच्या पाण्यात सोने ठेवले. पूर्ण सुकू द्या, तोपर्यंत हलवू नका असं सांगितलं. यावेळी ज्योती जाधव यांना वजनाची शंका आल्याने त्यांनी वाटीत पाहिली असता वाटीत सोन्याचे दागिने नव्हते. सदर चोरट्यांनी यावेळी पलायन केलं होतं. यावेळी त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच उभ्या असलेल्या तिसऱ्या चोरट्याच्या मदतीने ते दोघे जण पसार झाले. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोग कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्या मतदाराची नोंद मतदार यादीमध्ये झाली आहे का याची खात्री करावी. त्याचबरोबर मतदान केंद्र बदलाबाबतची माहिती सामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यावी असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक चंद्रकांत फुलकुंडवार यांनी केले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत विभागीय आयुक्त डॉक्टर फुलकुंडवार यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पुणे विभाग उपायुक्त वर्षा उंटवाल लड्डा, अपर जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, विक्रम बांदल, रणजित भोसले, उत्तम दिघे, अजय कुमार नष्टे, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकील उपस्थित होते. फुलकुंडवार म्हणाले, एकही पात्र मतदाराचं नाव मतदार यादीतून वगळलं जाऊ नये यासाठी निवडणूक आयोग तथा जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्याचबरोबर 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नोंदणी करून घ्यावी. मतदार यादीमध्ये नाव चुकले असल्यास किंवा नोंदणी करणे बाकी असल्यास अथवा नावे वगळली गेली असल्यास सर्व संबंधित मतदारांची खात्री करून तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या निवडणुकीचे कामकाज वेळेत आणि अचूकरित्या पार पाडावे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावे. निवडणूक निपक्षपणे पार पडतील यासाठी प्रशासनाने काम करावे. या कामात कोणताही हलगर्जीपणा होऊ देऊ नये अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.